मुरबाडच्या जांभुर्डे गावात सरपंचाच्या पतीने उपसरपंचाच्या वडिलांची डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली। गावातील ठेकेदारीच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली। या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी सरपंच आणि तिच्या पतीसह एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मुरबाडच्या जांभुर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली भोपे यांचे पती प्रकाश भोपे आणि उपसरपंच सचिन बिराडे हे दोघे गावात ठेकेदारी करतात। सचिन बिराडे यांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवण्याचं काम घेतलं होतं। हा रस्ता प्रकाश भोपे यांच्या घरासमोरून जात असल्याने प्रकाश भोपे यांनी सचिन बिराडे यांना हे काम करू नको असं म्हणत वाद घातला होता। त्यावेळी सचिन बिराडे यांचे वडील भालचंद्र बिराडे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र भोपे यांनी हा राग मनात धरून शनिवारी सकाळी 10:30 वाजता जांभुर्डे गावातील बस स्टँड जवळ भालचंद्र बिराडे यांचा पाठलाग त्यांच्या मोटारसायकलला रिक्षा आडवी लावली। मात्र भोपे यांनी हा राग मनात धरून शनिवारी सकाळी 10:30 वाजता जांभुर्डे गावातील बस स्टँड जवळ भालचंद्र बिराडे यांचा पाठलाग केला आणि त्यांच्या मोटारसायकलला रिक्षा आडवी लावली आणि भालचंद्र बिराडे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला। यात भालचंद्र यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी सरपंच वैशाली भोपे, त्यांचे पती प्रकाश भोपे, गणेश भोपे, तुकाराम भोपे आणि आदर्श भोपे या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून इतर आरोपी अजूनही फरार आहेत। या प्रकरणी मुरबाड पोलीस अधिक तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, मुरबाड।